रामकृष्ण हरी. काय सांगो आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. काय द्यावे त्याचे व्हावे उत्तराई, ठेविता हा पायी जीव थोडा. या संत वचनाप्रमाणे आपण ज्या मृत्यूलोकामध्ये वास्तव्य करतो याच्यामध्ये दोन प्रकारचे वर्ग आहेत. एक कृतज्ञता व्यक्त करणारा वर्ग आहे आणि दुसरा कृतज्ञ व्यक्त करणारा वर्ग आहे. म्हणजे अपकारावरती उपकार करणारा एक वर्ग आहे आणि उपकारांवरती अपकार करणारा एक वर्ग आहे. आता उपकारावरती अपकार करतात त्यांना कृतज्ञ असं म्हणतात आणि अपकारांवरती जे उपकार करतात त्यांना कृतज्ञ असं म्हणतात. प्रत्येक क्षणाला, पावलोपावली, प्रतिदिनी, प्रतिदिवशी, प्रत्येक क्षणी आपल्याला कुठे ना कुठं सहकार्य होत असताना आपण एकमेकांना सहकार्य करत असतो. मग ते उगवत्या सूर्यापासून मावळत्या सूर्यापर्यंत असेल, उगवत्या चंद्रापासून मावळत्या चंद्रापर्यंत प्रत्येक क्षणाला आपण कोणाचे तरी कृतज्ञ आहोत का कोणाविषयी तरी कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. मग उगवणारा सूर्यही, पालवी फुटणारं वृक्षही, पक्ष्यांचा किलबिलाटही, लहान मुलांचं वागडणंही, तरुणांचं तरुणाई पोशाखही असेल, पेशाही असेल आणि वृद्ध माणसांचा अनुभवही, याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी आपल्याला सहकार्य होऊ अथवा न होऊ पण आपण अंतःकरणापासून, कारण की पारमार्थिक क्षेत्र असू दे किंवा सांसारिक क्षेत्र असू दे, प्रत्येक ठिकाणी ज्याच्या आधी लागतो अशा चार गोष्टी प्रत्येकाला प्राप्त असायला हव्यात. पारमार्थिक क्षेत्रामध्ये गुरुवर्य गुरुनाम, ओम श्री श्री 1008, धर्मसिंधू महामंडलेश्वर स्वामी शांतानंद सरस्वती, मजज ब्रह्ममूर्ती शांताराम महाराज जाधव हे नेहमी सांगत असतात, परमार्थ असू दे किंवा संसारामध्ये असू दे, कृतज्ञता जीवनामध्ये फार महत्त्वाची आहे. आणि विशेषतः संसारामध्ये अथवा परमार्थामध्ये आधी प्रवृत्त व्हावं लागतं आणि एखाद्याची प्रवृत्ती निर्माण झाल्याच्या नंतर त्या प्रवृत्त अवस्थेच्या नंतर पुढची जी पायरी असते ती प्रयत्न असतो. मग संसारामध्ये असू दे किंवा परमार्थामध्ये असू दे, कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आधी आपल्याला प्रवृत्त व्हावं लागतं की मला त्याच्याविषयी कृतज्ञता भाव आहे, कारण की त्यांनी मला या संकटामध्ये, या कार्यामध्ये आर्थिक स्वरूपाने किंवा अन्य कुठल्याही स्वरूपाने मदत केलेली व्यक्तता करण्यासाठी आता आपण थँक्यू वर्ड वापरत असू किंवा धन्यवाद व्यक्त करत असू, तर ही जी व्यक्तता असते तिला कृतज्ञता असं म्हणतात. म्हणून यासाठी प्रथमतः आपण प्रवृत्त झालं पाहिजे. पण हे प्रवृत्त होण्यासाठी विशेष स्वरूपाने प्रयत्न असावे लागतात. प्रयत्न जरी आपण करण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला प्रत्येक ठिकाणी धीर नसतो, म्हणजे प्रतीक्षा नसते. म्हणून जीवनामध्ये प्रवृत्ती असावी, प्रयत्न असावेत, प्रयत्नासमोर प्रतीक्षा असावी. आणि एकदा आपल्या जीवनामध्ये प्रवृत्त झालो, प्रयत्न केले आणि जीवनामध्ये प्रतीक्षा ही अतिशय सुंदर पद्धतीने आपण जर घेतली, धीर धरला, शांत राहिलोत, तर शांती रूपे नव्हे कोणाचा वाईट, वाढवी महत्त्व वडिलांचे, या 3 पायऱ्या जर आपण कुठल्याही क्षेत्रामध्ये अवलंब केला, त्याचा अंगीकार केला, अनुकरण करून त्याचं अनुसरण जर आपण जीवनामध्ये केलं तर आपल्याला प्राप्ती होते. मग परमार्थामध्ये आपल्याला काय प्राप्त करून घ्यायचे, प्राप्ताची प्राप्ती करून घ्यायचे. पण प्राप्ताच्या प्राप्तीमध्ये वेद दोष सांगतात, पण संत या दोषाला मान्य होत नाही, कारण की सकळांशी येते आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. म्हणून जीवनामध्ये हरीचं नाम आपल्या जीवनामध्ये फार महत्त्वाचं आहे. म्हणून दिवसाला उठल्यापासून तर रात्री झोपसतेपर्यंत आपले डोळे जागे ठेवणारा, आपला श्वास चालू ठेवणारा, चाले हे शरीर कोणाचे या सत्य कोण बोलवितो हरिविन, म्हणजे हे पापणी सुद्धा त्याच्या सत्तेने हलते. म्हणून आपल्याला सगळ्यात पहिला कृतज्ञता भाव कोणाविषयी जर व्यक्त करायचा असेल तर प्रथमतः आपण तो देवाविषयी व्यक्त करावा, ज्यांनी हा जीव आपल्याला दान दिलाय, म्हणून त्याचं भजन करावं. प्रथमतः देवाविषयी आपला कृतज्ञता भाव असावा. ज्यांनी आपल्याला जाग ठेवलंय, जाग करता, उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, हे ज्यांनी आपल्याला जाग केले त्या संतांविषयी आपला कृतज्ञता भाव असावा. त्यानंतर ज्यांनी आपल्याला हा मनुष्य देहामध्ये 84 लक्ष योनीमधनं या पाप पुण्याचं समान पागडं झाल्याच्या नंतर आपल्याला या मृत्यू लोकामध्ये ज्यांच्या उदरातनं आपण जन्म घेतला त्या आई वडिलांविषयी कृतज्ञता भाव आपल्या जीवनामध्ये असावा. आणि प्रत्येक क्षणाला आपल्याला ज्यांच्या विषयी सहकार्य होतं तर ह्या सगळ्यांविषयी कृतज्ञता भाव जर आपल्या अंतःकरणामध्ये असेल तर ह्या भावाच्या अनुषंगाने आपल्याला प्राप्ती होते, ती म्हणजे साधू संतांची,
देवाची आणि आपणच देव आहोत याचा अनुभव आपल्याला प्राप्त होतो. म्हणून जीवनामध्ये काही नाही करता आलं तरी चालेल, तर प्रत्येक कार्य झाल्याच्या नंतर कृष्ण अर्पणमस्तू म्हणणं, हा भाव अंतःकरणामध्ये उत्पन्न होणं म्हणजे कृतज्ञता भाव अंतःकरणामध्ये येणं. म्हणून ह्याच शब्दाचा मागोवा घेत संतांचा, देवाचा आणि आमचे गुरुवर्य ब्रह्ममूर्ती शांताराम महाराज जाधव यांचा मागोवा घेत आम्ही या शब्दापर्यंत आलो. कारण की मार्ग दावनी गेले आधी दयानिधी संतते, तेनेची पंते चालू जाता न पडे गुंता कोटे काही, मोडून या नाना मते देती सिद्धांत सौरसू. असं सिद्धांताचं सौरस ज्यांनी आम्हाला पाजलं, यांच्या मार्गाचा मागोवा घेत आम्ही इथपर्यंत पोहोचलो, या शब्दापर्यंत आलो. तो भाव आमच्या अंतःकरणामध्ये जागृत करून घेतला. या भावाच्याच अनुषंगाने दिनांक 28 मार्च 2024 ते 31 मार्च 2024 या कालखंडामध्ये श्री कृतज्ञता ट्रस्ट तसेच सद्गुरू ब्रह्ममूर्ती शांताराम महाराज जाधव सामाजिक सेवा ट्रस्ट, ज्ञानदीप ट्रस्ट महाराष्ट्र या सर्व संस्थेच्या वतीने गुरु माता पिता कृतज्ञता सोहळा या ठिकाणी म्हणजेच घनसोली प्लॉट नंबर 9 सेक्टर 9 घरोंदा श्री हनुमान मंदिराच्या शेजारी हा सोहळा संपन्न होणार आहे. या सोहळ्यामध्ये आपण जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावा. हा संपूर्ण सोहळा आपल्याला कृतज्ञता गुरु माऊली, गुरु माता पिता तसेच सोनाई आश्रम बोरी या दोन्ही चॅनेलवरती फेसबुकद्वारे असेल, इंस्टाग्रामद्वारे असेल किंवा यूट्यूबच्या द्वारे हे सर्व कार्यक्रम या दोन्ही चॅनेलवरती लाईव्ह होणार आहेत. आपण सर्वांनी याचा आस्वाद घ्यावा, आनंद घ्यावा. या कार्यक्रमाला प्रत्यक्षस्थळी आपण येऊन भेट द्यावी आणि आम्हा सर्वांना वारकऱ्यांना सेवा करण्याची संधी द्यावी अशी आपल्या सर्वांच्या चरणावरती श्री कृतज्ञता ट्रस्टच्या वतीने आपल्या सर्वांना विनंती करतो. आपलाच सर्वांचा लाडका राहुल कचरू ताम्हाणे समवेत माझे सर्व गुरुबंधू यांच्या वतीने आपल्या सर्वांना आग्रहाचं, नम्रतेचं, कळकळीची विनंती करून पुन्हा एकदा आपण सर्वांनी या कार्यक्रमाला यावं ही आपल्या सर्वांना निमंत्रण देतो. रामकृष्ण हरी.